युवक प्रदेशाध्यक्षपदी रोहित पाटील यांच्या नावाची चर्चा। नमस्कार, मी सिद्दीपोळ वन प्लस मराठीमध्ये आपले स्वागत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर पहिल्या फळीतील दिग्गज नेते साथ सोडून गेल्यानंतर सध्या शरद पवार यांच्यावर दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांना सोबत घेऊन नवा पक्ष चालवण्याची वेळ आली आहे। त्यामुळे पक्षाची नव्याने संघटनात्मक बांधणी करताना पवार यांच्याकडून पक्षातील तरुण नेत्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबले जात आहे। त्याच अनुषंगाने पक्षाच्या युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्या खांद्यावर सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात खांदेपालट करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची तर पक्षाच्या सरचिटणीसपदी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्या माध्यमातून शरद पवार यांच्याकडून संघटनात्मक बांधणीसह पक्षात नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। आता युवक संघटनेतही बदल करून विद्यमान युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या जागी रोहित पाटील यांना संधी दिली जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे। रोहित पाटील हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर पाटील यांचे सुपुत्र असून देशात सर्वात कमी वयाचे आमदार होण्याचा मान त्यांच्या नावावर जमा आहे। आपल्या कर्तृत्व शैलीने आणि नाविन्यपूर्ण आंदोलनाने सध्या ते चर्चेत आहेत। पाटील यांचे युवक वर्गात लोकप्रियता असून त्यांचा फायदा पक्ष संघटनेला होण्याच्या दृष्टीने युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी रोहित पाटील यांच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे। असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा वन प्लस मराठी।